आपलं शरीर हे निसर्गाने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. आपण जसा त्याचा आदर करतो तसा तो आपल्याला आयुष्यभर साथ देतो. पण दुर्दैवाने आजची जीवनशैली अशी झाली आहे की वयाचे 40 पूर्वीच अनेक जण थकून गेलेले दिसतात. कोणी रक्तदाबाच्या गोळ्यांवर, कोणी सांधेदुखीने विव्हळलेले, तर कोणी मानसिक तणावात हरवलेले. आज आपण अशा एका सवयीविषयी बोलणार आहोत, जी जर तुम्ही मनापासून स्वीकारली तर तुम्ही वयाचे 90तही तरुण, सक्षम आणि आनंदी राहू शकता. ही सवय इतकी प्रभावशाली आहे की ती तुमचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकते. तुमच्या शरीराची ताकद, मनाची शांतता आणि आत्म्याची स्थिरता यांमध्ये अमूल्य वाढ करते. ही गोष्ट विज्ञानही मान्य करतंय, योगशास्त्रही सांगतंय आणि हजारो लोकांचं अनुभवही साक्ष देतंय. तर मग चला शोधूया ती एक अशी सवय जी केवळ आयुष्य वाढवत नाही, तर आयुष्य जगण्याची गुंतवताही वाढवते. मनुष्याचा जीवनकाल वाढलेला असला तरी त्याची जीवनशैली मात्र दुर्बलतेकडे झुकलेली आहे. आज 40-50व्या वर्षीच लोकांना त्रास सुरू होतात. सांधेदुखी, थकवा, निद्रानाश, स्मरणशक्ती कमी होणे, पचन बिघाड, अशक्तपणा, हळूहळू शरीराचे नियंत्रण सुटत जाणे. अनेक जण म्हणतात हे तर वयाचे निम्मी आहे, आता काय करणार. पण हे वास्तव नाही. भारताचे हजारो वर्षाचे आरोग्यशास्त्रात, योगशास्त्रात, आयुर्वेदात आणि अनुभवजन्य तत्त्वज्ञानात असंख्य उदाहरण आहेत, ज्यात माणूस 90 वर्षाचं असूनही आरोग्यदृष्ट्या उत्तम, चप्पड, हसतमुख आणि सक्रिय होता. या सगळ्यांचे गमक आहे एक सवय. हो, एक अशी सवय जी तुमचं आयुष्य बदलू शकते. ही सवय कोणती आहे? ती म्हणजे सकाळी सूर्योदयाआधी उठणे, शरीरशुद्धी करणे, सूर्यनमस्कार, प्राणायाम आणि आयुर्वेदीय जलसेवन. या सवयीचं खरं सौंदर्य म्हणजे ती फार मोठी किंवा अवघड नाही. ही सवय अगदी साधी आहे, पण तिचा परिणाम इतका खोलवर आहे की तुम्ही वयाचे 90तही ताकदवान राहू शकता. ही गोष्ट समजण्यासाठी आपल्याला आरोग्याच्या अनेक पातळ्यांवर जावं लागेल. शरीर, मन, श्वास, आंतरिक अवयव, चयापचय, झोप, आहार आणि आपल्या दिनचर्येचा ताळमेळ या सगळ्यांवर ही सवय परिणाम करते. प्रत्येक सकाळ म्हणजे आपल्या आयुष्यातील नवीन पान असतं. ती जर शुद्ध आणि उत्साहपूर्ण सुरू झाली तर संपूर्ण दिवसच सकारात्मकतेनं भरलेला जातो. सकाळी उठल्यावर तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्यामुळे शरीरातील यकृत आणि मूत्रपिंड क्रियाशील होतात. रात्री शरीरात साचलेले विषारी घटक हे पाणी बाहेर टाकतं. शरीराची स्वच्छता ही मानसिक स्वच्छतेशी जोडलेली आहे. ही प्रक्रिया नियमित झाल्यावर शरीर हलकं वाटतं, चेहरा झळाळू लागतो आणि तुमचं मनही प्रसन्न राहतं. यानंतर सूर्यनमस्कार सुरू होतो. सूर्यनमस्कार ही एकमेव अशी क्रिया आहे जिच्यामध्ये शरीराचे सर्व स्नायू, सांधे, हाडं, मांसपेशी आणि अंतर्गत अवयव यांचा एकत्रित व्यायाम होतो. 12 स्थित्यंतरांची ही प्रक्रिया केवळ शरीर नव्हे तर मनासाठीही वरदान आहे. वय जसजसं वाढतं तसतसं शरीर लवचिकता गमावतं, पण सूर्यनमस्कार त्या लवचिकतेचा पूरक ठरतो. 90व्या वर्षीही कोणी मनुष्य सुरळीत चालत असेल, जिना चढत असेल, थकवा न वाटता झपाट्याने काम करत असेल, तर समजा की त्याने आयुष्यात सूर्यनमस्काराला आपले मित्र बनवले होते. प्राणायाम म्हणजे श्वासावर नियंत्रण. आपल्या श्वासाची गती, लांबी, गहिराई यावर आपले विचार, भावना, एकाग्रता, स्मरणशक्ती आणि जीवनशक्ती अवलंबून असते. वृद्धपणात अनेकांना विसडभोळेपणा, गोंधळ, चिडचिड, चिंता वाटत राहते. पण जर दररोज 15-20 मिनिटे प्राणायाम केला तर मेंदूतली ऑक्सिजन पातळी वाढते, विचारशक्ती स्पष्ट होते आणि मन शांत राहतं. हीच शांतता आपले निर्णय क्षमतेला वाढवते. या सवयीचा एक अद्भुत भाग म्हणजे
ती आपल्या जीवनशैलीला एक प्रकारचं स्थैर्य देते. झोप लवकर लागते, उठणे नियमित होते, भूक वेळेवर लागते, शरीर आपोआप जपलं जातं. शरीराचं नैसर्गिक घड्याळ म्हणजेच बायोलॉजिकल क्लॉक योग्य पद्धतीने काम करतं. म्हणूनच आयुर्वेद सांगतो, दिनचर्या ही औषधासारखी असते. सकाळी लवकर उठणं हे ब्रह्ममुहूर्ताच्या काळातलं असतं. हा वेळ म्हणजे सृष्टीत जिथं प्राणशक्ती सर्वाधिक कार्यरत असते. तुम्ही यावेळी जागे असाल तर ती ऊर्जा तुमच्यातही शरीरात संचारते. जगभरात अनेक योगगुरू, आयुर्वेदाचार्य, शास्त्रज्ञ आणि निरोगी वृद्ध लोक याचाच अनुभव सांगतात. एका 70 वर्षाचे काकांना अनुभव सांगतो. त्यांनी 40 वर्षापासून एकच सवय पाळली होती. ते रोज सकाळी 4:30ला उठायचे, तोंड धुवून तांब्याचं पाणी प्यायचे, 12 सूर्यनमस्कार करायचे, प्राणायाम करायचे आणि मग फक्त फळांचा आहार घ्यायचे. आजही ते आठवड्यातून 3 वेळा सायकल चालवतात, कोणतीही गोळी घेत नाहीत आणि सर्व कामं स्वतः करतात. कारण काय? ही एकच सवय, सुरुवातच योग्य आणि शुद्ध ठेवणं. यामध्ये आहाराचेही महत्त्वाचा भाग आहे. सकाळी पचायला हलकं, ऊर्जादायी आणि नैसर्गिक जेवण केल्यास शरीर दिवसभर कार्यक्षम राहतं. रात्री लवकर झोपणं आणि मोबाईल, TV यांचा कमी वापर या गोष्टी ही सवय अधिक परिणामकारक बनवतात. वय वाढतं हे खरोखर थांबवता येत नाही, पण शरीरातली सजीवता आणि मानसिक ताजेपणा मात्र या सवयीने टिकवता येतो. भारतात अनेक ऋषी, योगी, संत हे 100 वर्षाहून अधिक जगले, पण ते फक्त जगले नाहीत तर सक्रिय राहिले, हसले, मार्गदर्शन करत राहिले. ते कोणतं अमृत प्यायले होते नाही, फक्त योग्य दिनचर्या आणि एक सवय, सकाळची दिव्य सुरुवात. या सवयीचा दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे स्वतःसाठी वेळ देणं. आज अनेक लोक दुसऱ्यांसाठी धावपळ करताना स्वतःला विसरतात, पण जो माणूस दिवसाची पहिली वेळ स्वतःसाठी देतो तोच खऱ्या अर्थाने इतरांसाठीही समर्थ असतो. वृद्धपणात आपल्याला औषधं, डॉक्टर यांच्यावर अवलंबून राहणं नको असेल तर ह्या सवयीला आपलंसं करा. ही सवय केवळ शरीरासाठी नाही तर आत्म्यासाठीही आहे. सकाळी उठून शांततेत बसणं, सूर्याकडे पाहून आभार मानणं, श्वासांवर लक्ष देणं, ही साधी कृतीही ध्यानासारखी आहे. तिचं पवित्र मनात उमटतं आणि मग तुम्ही दिवसभर इतरांवर चिडणार नाही, तणावात राहणार नाही आणि तुमचं आयुष्य आरोग्याच्या प्रकाशात बहरणार. 90 वर्षाचं वय म्हणजे शेवट नाही तर अजून जगण्याचा आनंद आहे. जर तुम्ही शरीर आणि मनाचे योग्य प्रकारे पोषण केलं तर ही सवय लवकर उठणं, शरीराला जागवणं, प्राणशक्तीला सक्रिय करणं हे केवळ आरोग्य नव्हे तर जीवनाची गरज आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.